नवी मुंबईमध्ये शाळेच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये वाद आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण भाजप आणि शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे। शाळेच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद पाहायला मिळतोय। शाळेचं उद्घाटन लांबल्यानं गणेश नाईक यांनी उद्घाटन उरकून टाकल्याची माहिती आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं उद्घाटन करणार होते, पण ते उद्घाटन लांबलं आणि त्यामुळे गणेश नाईक यांनी उद्घाटन करून टाकल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? शाळेचं उद्घाटन जे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं ते गणेश नाईकांनी करून टाकल्याची माहिती समोर येते। काय नेमकं काय प्रकरण आहे हे? ऐरोली मतदारसंघामध्ये यादवनगर येथे यादवनगरची नवी मुंबई महानगरपालिकेने शाळा बांधली। या शाळेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार होते। अनेक दिवसांपासून इमारत तयार झाली होती, पण मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे आणि आचारसंहिता याच आठवड्यात लागण्याची शक्यता असल्यामुळे अनेक दिवसांपासून जे शिवसैनिक आहे मुख्यमंत्री हस्ते उद्घाटन करावं अशी मागणी केली होती। मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे आचारसंहिता लागत असल्यामुळे जे गणेश नाईक ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक त्यांनी आज उद्घाटन केलेलं आहे। मात्र या श्रेयवादामध्ये शिवसेनेचे नेते सुद्धा आक्रमक झाले होते। मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करावं यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। भाजपचे कार्य सुद्धा आमने सामने आल्यामुळे पोलिसांनी जे शिवसैनिक आहेत त्यांना सुद्धा 100पेक्षा शिवसैनिकांना अटक करण्यात आले। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेले आहे। त्यामुळे आक्रमक होऊन गणेश नाईकांनी अखेर हे शाळेचं उद्घाटन केलंय। अनेक दिवसांपूर्वी शाळेत इमारत झाली होती। गणेश नाईकांचं असं म्हणणं आहे की आचारसंहिता लागेल त्याच्या आधी उद्घाटन झालं पाहिजे होतं, मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजून उद्घाटन न केल्यामुळे अखेर गणेश नाईक आक्रमक होऊन हे उद्घाटन केलं। त्यामुळे शाळेचं उद्घाटन झालेलं आहे। गणेश नाईक आक्रमक आपल्याला पाहायला मिळाले। सेना आणि भाजप यांच्या श्रेयवादी लढाईमध्ये अखेर नवी मुंबई महानगरपालिकेचे अगदी बरोबर आहे विकास। आता हा श्रेयवाद नेमका कुठपर्यंत जातो आणि शिवसेनेकडून याच्यावर काय प्रतिक्रिया येतात ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।